देश की अर्थव्यवस्था की वर्तमान स्थिति ढह गई है। देश में बेरोजगारी, ईंधन की कीमतें आसमान छू रही है। किसान आत्महत्या कर रहे हैं। धुले जिले के युवा सेना ने कहा कि तानाशाही, बेरोजगारी, होली त्योहार की पृष्ठभूमि में होली बनाई गई है। यह भी प्रार्थना की गई है कि आने वाले समय में देश और प्रदेश में भारत के नेतृत्व वाली जनहितकारी लोकतांत्रिक सरकार आए। इस अवसर पर युवा सेना जिला प्रमुख हरीश माली, युवा सेना सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव आदि युवा सेना के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। या कांदा निर्यात बंदी करणाऱ्या शासनाचा बरा बुलंद आवाज तुमचा। या कांदा निर्यात बंदी करणाऱ्या शासनाचा आज हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा होलिका उत्सव आज युवा सेनेने आगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे। त्यात मागील 5 वर्षात सत्ताधारी भाजप पक्षाने ज्या पद्धतीने नागरिकांवर अत्याचार अन्याय केलेला आहे, त्या अत्याचाराला या ठिकाणी पवित्र अग्निकुंडात आम्ही त्यांना तिलांजली दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात जिडापिडा जाओ, बळीचं राज्य हो, उद्धव साहेबांचं राज्य या महाराष्ट्रात येऊ आणि देशातही महाविकास आघाडीचंच राज्य येऊ, इंडिया अलायन्सचं राज्य अशी संकल्पना आणि आज अशी अपेक्षा आम्ही या होळी अग्निकुंडासमोर आम्ही युवा सेनेने केलेली आहे। शेतकरी आत्महत्या म्हणा, शेतकऱ्यावर अत्याचार अन्याय म्हणा, जिंदाडे गोळीबार म्हणा, तसेच इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणा, कांदा निर्यात बंदी म्हणा, असे एक नाही अनेक महिला अत्याचार म्हणा, तिथं मणिपूरमध्ये महिलांना नंगा फिरवण्यात आलं, परंतु तिथं नरेंद्र मोदी गेले नाही। याचा आज या ठिकाणी आम्ही आगळ्या पद्धतीने निषेध केलेला आहे।